₹1 पीक विमा योजना जी आहे ती बंद केली आहे, नवीन योजनेची घोषणा केलेली आहे. काय वाटतं, ही योजना शेतकऱ्यांच्या फायद्याची आहे का? आणि या संदर्भात शेतकरी भूमिकेचं काय पुढचं पाऊल असणार आहे? खरं तर पहिली ₹1 पीक विमा योजना ही खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांपेक्षा कंपन्यांच्याच फायद्याची जास्त ठरली होती. कारण की त्याच्यामधल्या अटी शर्ती प्रचंड किचकट होत्या आणि त्याच्यानंतर आत्ताचा जो निर्णय आहे तो त्याच्यापेक्षाही दुर्दैवी असा निर्णय आहे की ज्या माध्यमातून शेतकऱ्यांचे पूर्ण पैसे वसूल होऊन आम्हाला असं वाटतं आहे की परत शेतकऱ्यांची ससे ओलपट होणार आहे. त्याच्यामुळे याच्या संदर्भातला संघर्ष शेतकरी संघटना राज्यभर करणार आहे. ही पीक विमा योजना चांगल्या पद्धतीच्या अटी शर्तींवर जर आणली तरच ही पीक विमा योजना शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरणार आहे. नसता हा अडचणीचा विषय ठरू शकतो. शेतकरी संघटना या पीक विमा योजनेसंदर्भात काय पाठपुरावा करणार आहे? कशा पद्धतीने या संदर्भात भूमिका असणार आहे? शेतकरी संघटनेची भूमिका स्पष्ट आहे की याच्या संदर्भात आंदोलन करून हा विषय आम्ही शेतकऱ्यांपर्यंत रस्त्यावर येऊन सरकारच्या दरबारी मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. श्रीरामपूर तालुक्यातल्या 9 गावांमधल्या शेतकऱ्यांच्या आकारी पडीत जमिनीच्या संदर्भातला प्रश्न गेल्या कित्येक वर्षापासून प्रलंबित होता. त्याच्यासाठी आम्ही उच्च न्यायालयात लढाई दिली आणि उच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर देखील कोणतीच कार्यवाही पुढं झाली नाही. राज्याचे आमचे पालकमंत्री माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या पुढाकाराने आम्हाला आज राज्यपाल साहेबांची वेळ मिळाली आणि त्यांना घेऊन आणि शेतकऱ्यांना घेऊन आम्ही हा प्रश्न राज्यपाल साहेबांच्या पुढं मांडला की ज्याला इतक्या वर्षापासूनचा लढा आहे, शेतकरी याच्यापासून वंचित राहिलेला आहे. जर कदाचित हा कायदा पारित झाला तर या शेतकऱ्यांना जमिनी मिळणं सुलभ होईल आणि त्याच्यामुळे विनंती करण्यासाठी आम्ही राज्यपाल महोदयांना माननीय विखे पाटील साहेबांच्या मध्यस्थीने मार्गाने आम्ही तिथे गेलो होतो. काय नेमकी राज्यपालांनी आपल्याला आश्वासन दिलेलं आहे असं? त्यांच्याकडं जी माहिती होती त्याच्यात आमच्या एक निवेदनाद्वारे आम्ही त्यांना सगळं या प्रकरणाचा इतिहास सांगितला. ते सगळं ऐकल्यानंतर जवळपास 45 मिनटं ही बैठक झाली. ते सगळं पाहिल्यानंतर त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की लवकरात लवकर या संदर्भात आम्ही निर्णय घेऊत म्हणून. गेल्या 40 दशकांहून अधिक काळ उलटलेला या आकारपीडितेच्या जमिनीच्या संदर्भात आणि आता कुठेतरी हे सगळं हालचाली सुरू होतात. काय भावना आहेत आपल्या? खूप दिवसापासूनचा हा संघर्ष आहे. खूप लोकांचं योगदान ह्या सगळ्या संघर्षामध्ये आहे. हा निर्णायक लढा आता अंतिम टप्प्यात आहे. मला खात्री आहे की काही दिवसात याच्यात निर्णय होईल आणि शेतकऱ्यांना जमिनी मिळतील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.